श्रीरामपूर येथे प्रशासकीय इमारतीमध्ये प्रांताधिकारी तेजस चव्हाण आणि तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मीडिया सेंटर या नावानं मतदान कसं करावं, व्हीव्हीपॅट मशीन म्हणजे काय, मतदान करतेसमयी कोणकोणते पुरावे ग्राह्य धरले जाईल या गोष्टींचे सर्वसामान्य जनतेला आकलन व्हावे म्हणून सेंटर स्थापित करण्यात आले असून यात प्रामुख्यानं मतदारांच्या शंका निरसन, मतदान प्रक्रिया कशी असणार, मतदानाविषयी सूचना, कोणत्या ओळखीचे पुरावे जवळ बाळगावे, महिला, वृद्ध, दिव्यांग लोकांना मतदान समय येणाऱ्या अडचणी, त्यांच्या शंकांचं निरसन, प्रथमच मतदान करणारे नवयुवक आणि त्यांच्या अडचणी अशा एक ना अनेक समस्यांचं निरसन व्हावं म्हणून या मीडिया सेंटरची निवडणूक आयोगातर्फे स्थापना करण्यात आली आहे। आतापर्यंत हजारो नागरिकांनी येथे येऊन मतदानाचं प्रात्यक्षिक पाहिले। प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांच्यातर्फे तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांना आवाहन करण्यात आलं आहे की जर आपल्याला मतदानाविषयी काही समस्या अडचणी असतील तर त्यांनी या मीडिया सेंटरशी संपर्क करावा, आपल्या शंकांचं समाधान केलं जाईल। यामागे प्रामुख्याने उद्देश हाच आहे की मतदान प्रक्रियेची यशस्वी अंमलबजावणी होणे, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये आणि आपलं मतदान योग्य उमेदवाराला गेलं की नाही याची खात्री होणे हा आहे। या प्रात्यक्षिकांचं नियोजन व्यवस्थित व्हावे म्हणून ट्रेनर बेलसरे, भगत, चौधरी आणि संदीप पाळंदे यांचं मोलाचं सहकार्य लाभतंय। प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि त्याच्यात पडलेल्या चिठ्ठ्या त्याच्यात गोळणी गेलं ना, याला अनुक्रमण त्याच्यामध्ये चिठ्ठीमध्ये म्हणजे मी किती नंबरच्या मतदार आणि किती नंबरला मत दिलं याच्यामध्ये याला फक्त एक उमेदवाराचं अनुक्रमण, उमेदवाराचं नाव आणि उमेदवाराचं चिन्ह नाव येणार का? हा उमेदवार तुम्ही समजा ह्या 13 नंबरची कोणत्या उमेदवाराने कोणाला मत दिलं हे मात्र त्याच्यावर येईल? नाही तसं नाही, फक्त उमेदवाराचं मतदाराचं नाव नाही नाही मतदाराचं नाव अनुक्रम क्रमांक पण येणार नाही, काहीच नाही मुक्त मतदार मुक्त मतदार आणि या चिठ्ठ्या मिक्स होणार नाही याच्यात। त्याच्यामुळे या चिठ्ठ्या एकूण ज्या चिठ्ठ्या पडलेल्या आहेत, आता समजा आपल्याला 100 मतदान झालं, याच्यात 100 चिठ्ठ्या पडल्या, त्या 100 चिठ्ठ्या मोजून टॅली पण केलं जाणार। ते 5 काल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला 5 मतदान केंद्रावरचे जे आपल्याला पण टॅली करून पाहणार, म्हणजे फिजिकल रँडम त्याच्यामध्ये त्याच्यात काही हेच नाही, तुम्हाला करून बघायचं त्याची बॅलेट पेपर इश्यू केला, इथं मतदान करायची, नमुना मतपत्रिका लावली आपण। 15 उमेदवार आहेत, 16 नोटा, 13 नंबरला वोटिंग केले इथं बघा, ते आपल्याला दिसतं का? तुम्हाला केलंय ना मग, आणि 7 सेकंदांनी ती काटून खाली पडेल। किती सेकंद राहते? न्यूज रिपोर्टर युनुस इनामदार, एस9 मीडिया, श्रीरामपूर।